ठीक आहे, नाकेडोळी बरी आहे, उंची जरा कमी आहे. एका मुलीसाठी स्थळ म्हणजे नक्की काय? मुलगी मोठी झाली की तिच्या लग्नाच्या स्वप्नात तिच्या स्वतःच्या स्वप्नांना जागा का नसते? तिच्या इच्छा, तिची ध्येय, तिचं मन या सगळ्याला दुय्यम स्थान दिलं जातं. कारण लग्न हाच तिच्या आयुष्याचा मुख्य उद्देश असतो. हो ना? नाव काय? शिक्षण किती? उंची किती? स्वयंपाक करता येतो का? घरकाम जमतं का? या प्रश्नांसमोर तिचं अस्तित्व साकारणाऱ्या ओळखीला स्थानच नसतं. तिच्या शब्दांवर, तिच्या दिसण्यावर, तिच्या हसण्यावर, चालण्यावर न्याय केला जातो आणि मग तिच्या मतांशिवाय तिच्या आयुष्याचा निर्णय घेतला जातो. ठीक आहे, फार काही खास नाही वाटली. उंची कमी आहे, शिकून काय उपयोग? शेवटी लग्नच करायचं आहे ना. तिची स्वप्न, तिची ध्येय, तिचं कर्तृत्व नगण्य ठरतं. तिचं मोल ठरतं फक्त रंग, उंची आणि स्वयंपाकाच्या कौशल्यावर. ती बाजारातली वस्तू नाही. तरीही तिच्या अस्तित्वाची किंमत अशा शब्दात का ठरवली जाते? एकदा मुलीचं लग्न झालं की बापाचा भार हलका होतो. मुलगी म्हणजे जबाबदारी, मग तिची स्वप्न, तिची ओळख, तिचं आयुष्य या सगळ्यांची किंमत फक्त लग्नानेच ठरते. लग्नानंतरही तिच्या आयुष्याचे निर्णय सासरचे किंवा तिचा नवरा ठरवणार. असं का? तिच्या आयुष्याचा निर्णय इतरांनी घ्यायचा असेल तर स्त्री सशक्तीकरणाचा दावा फक्त शब्दांपुरताच नाही का? बायको, सून, मुलगी या नात्यांमध्ये ती स्वतः हरवून जाते. तिच्यासाठी ठरवलेल्या लग्नाच्या जागी तिच्या स्वप्नांची जागा का नसते? सगळीकडे मोठमोठ्या घोषणा दिल्या जातात. वुमन एम्पॉवरमेंट, इक्वेलिटी मॅटर्स, गर्ल्स कॅन डू एनिथिंग. पण अजूनही कित्येक मुलींना स्थळ या परंपरेच्या प्रक्रियेतून जावं लागतं. अजूनही ती स्वतःचा निर्णय का घेऊ शकत नाही? तिच्या निर्णयांना दुसऱ्यांची परवानगी का लागते? मुलगी मोठी झाली म्हणजे तिचं लग्न करणं हा एकमेव पर्याय का? योग्य स्थळ शोधताना तिची स्वप्न का गाडली जातात? तिच्या आयुष्यावर तिचाच अधिकार का नसतो? आता वेळ आली आहे बदल घडवण्याची. स्थळ हा केवळ एका मुलीचा संघर्ष नाही, तो समाजाचं प्रतिबिंब आहे. एक नवा विचार, एक नवा दृष्टिकोन. कारण तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तिलाच असला पाहिजे. मग तो तिच्या भविष्यासाठी असो किंवा एखाद्या स्थळासाठी.